बघून बाई. असं गौरू गौरू रडायला काय झाले तुला? लोकाला वाटेल की नाना मेला का काय की म्हणून. माझ्या आजाला पॅरालिसिस झालाय म्हणून. काय अंगावर वारे गेले म्हणून. आहे इथं जान जमान लेकराच्या अंगावर वारे चले त्याचं तर वय झालंय. तुझ्या रडण्यानं काय कमी होणार आहे का? काकू नाना मेले. तुम्ही माया मरायचीच वाट बघा. अरे आबागी तोंडाच्या हिच्या आजाला अनालिटिक झालाय म्हणा. हा ते. अहो काकू मग असं रडल्यानं काय होते? त्यांना डॉक्टर कानडे सरांच्या जनसेव हॉस्पिटलमध्ये घेऊन जा ना. तिथं 10 दिवसाचे 3 शिबिर होतात आणि त्या शिबिरमध्ये पेशंटला बीकेटी आणि संयुक्त आयुर्वेदिक पद्धतीनं चांगलं करतात. बस ग मुकाट्यानं सगळेजण असेच म्हणतात. अहो नाना ते महाराष्ट्राचं सर्वात मोठं पॅरालिसिस सेंटर आहे आणि आयएसओ प्रमाणित आहे आणि त्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे आणि 92% रिकव्हरी रेट आहे. होय का? अहो हो नाना तिथं 10 दिवसाच्या शिबिरामध्ये पेशंटला आणि पेशंटच्या एका नातेवाईकाला राहायची आणि जेवायची कमीत कमी दरामध्ये सोय आहे. आणि हे दवाखाना कुठं आहे बापू? अहो डीवायएसपी कार्यालयासमोर नाथ कॉलनी पैठण आपल्या संभाजीनगरला. मग मी घेऊन जातो माझ्या आजाला तिथं. ए बाई अरे पिशवी काय बाई हाय बाप्पा. मला तर वाटलं इतके दिवस तू बिनकामाचाच आहेस. तू तर लय कामाचा निघालास की.